आहेत आमचे काही दिव्यांग बांधव बघा संताप व्यक्त करतात। तर काही एका शेतकरी बांधवाने काही बच्चू भाऊच्या आंदोलनानंतर काही वेगळ्या रील्स टाकून भूमिका वेगळ्या केल्या। तर त्याबद्दल आमचे दिव्यांग बांधव बघा अकोल्याचे यांनी त्यांचा संताप इतका व्यक्त केला पहा। तर हे आमचे सर्व प्रहार संघटनेचे दिव्यांग बांधव आहेत आणि ते बघा संताप व्यक्त करतात। शिवराज साबळे पाटील हा फेक रील स्टार आहे, खोटा रील स्टार आहे, खोटा एक नंबरचा लबाड चोर भामटा। या भामट्याची अवकात कशी झाली आमच्या आदरणीय वंदनीय आमचे हृदय सम्राट बच्चू भाऊच्या बारेत बोलायची। अबे तुला एवढा जर जमते ना तर घरी बसून रील काय बनवतं बे? बाहेर मैदानात ये आणि मैदानात बन आणि मग दाखव की तू शेतकरी पुत्र आहे की काय आहे। जे तू रीलवर मोठमोठ्या गोष्टी करत ना ते तुझ्या घरी बसलेलं चांगले वाटते, बाहेर निघाल्यानंतर ते सर्व म्हणजे रीलच्या माध्यमातून कोणी बनवते ना रे। अबे भामट्या तुला हे कळलं नाही का रे? तू कोणाच्या बाबतीत बोलत आहे? अबे सतत दोन महिने डोळ्याला डोळे नाही लागले आदरणीय भाऊचे। प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांचे संवाद साधलेली आहे, पायाला भिंगरी लावून प्रत्येक शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचलेले आहे, दिव्यांगाच्या पीडा जाणून घेतलेली आहे, शेतकऱ्यांची पीडा जाणून घेतलेली आहे। अरे आतापर्यंत कुठे गेले होते रे बाबा तुम्ही? म्हणजे आता भाऊनं एवढा यलगार पुकारलं, या यलगारला रात्र दिवस परिश्रम केले, किती मुश्किलांचा सामना करून भाऊनी हे आंदोलन उभा केला आणि त्या आंदोलन उभा केल्यानंतर आता तुमच्यासारखे भामटे लोक भाऊला शिकवणार आहे का? तुम्ही सांगतात की भाऊने हे नाही केला पाहिजे होतं, भाऊने मुंबईने गेल्या पाहिजे होते, तर मग कोणाला बोलवायचा होता? अरे तुला कळलं नाही का रे? तू पाहिलं नाही का पोलिसांनी काय पत्र दिले? 5:28 न्यायालयाचा आदेश आणि 6 वाजता ग्राउंड खाली करण्याचा आदेश। हे तुला समजलं नाही? तू शेतकरी पुत्राने अभ्यास करून बोलतोय ना, तुझा अभ्यास कुठे गेला? त्याच्यानंतर तू बोलतो काय बोलतोय तू? भाऊनं असं केलं, भाऊने हे केलं, भाऊनं मुख्यमंत्रीचा तू व्हिडिओ टाकलेला आहे मुख्यमंत्रीचा की मी फोनवर गुवाहाटीला गेलो। अबे भामट्या तुला हे कळलं नाही का रे? अरे दिव्यांगांच्या जर भाऊ त्यांच्या सोबत एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत गेले नसते, भाऊनं आपला राजकारणाची वाट लावली। भाऊनं हे पाहिलं नाही का माझं भविष्य काय होणार आहे? भाऊनं फक्त हे पाहिलं की माझ्या दिव्यांगांचा स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय झालं पाहिजे। हा भारतातला पहिला दिव्यांग मंत्रालय भाऊनं करून दाखवला। तर भाऊनं हे पाहिलं का माझं राजकारण खराब होईल? भाऊनं फक्त पहिले दिव्यांगांची पीडा आणि तू आरोप करतोय घरी बसून तुला थोडंसं काही वाटत नाही का रे? त्याच्यानंतर तू म्हणते का ते आंदोलन अजून पुढे घ्यायचं होता आणि मग त्यांना बोलवायचं होता। अरे तुझा जे काही आहे ना हे फक्त घरी बसून चांगला वाटते मित्रा। ते तू बोलून राहिला ना हे फक्त घरी बसून चांगला वाटते। आता काऊन फाटून राहिली तुझी? यांचे फोन येऊन राहिले। अरे एक लक्षात ठेव, आदरणीय बच्चू भाऊ कडू हे आमचा अभिमान आहे, आमचा गौरव आहे, आमच्या डोक्याचा ताज आहे। जर का आमच्या भाऊला याच्या पुढे जर तू काही बोलला तर खबरदार। नॉर्मल लोक तर वेगळे, दिव्यांग तुझ्या घरात घुसून तुला मारण्याची ताकद ठेवतात। जर का भाऊच्या बाऱ्यात याच्या पुढे तुझ्या रील मध्ये जर एक शब्दही तू उलट बोलला तो याच्यानंतर तू लक्षात ठेवशील तुझा काय हाल दिव्यांग करतील। अबे तुझी लायकी तरी आहे का बोलायची? तुला शोधते तरी का? अबे तू कोणाचं नाव घेते? भाऊच्या नाव घेण्याची तुझी लायकी नाहीये, तुझे शब्द नाहीये। आता तुला या व्हिडिओच्या माध्यमातून जर हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचून घेत असाल, लक्षात ठेव आम्ही अकोल्याचे आणि अकोल्यामध्ये तू येऊन दाखव किंवा तुझा गाव जिथे असेल ना तिथे आम्ही येऊन दाखवतो। तू बच्चू भाऊच्या कार्यकर्त्यांना काय सोपं वाटते का? सोपं वाटून राहिला? पण एक लक्षात ठेव, याच्या पुढे जर का भाऊच्या बारेत जर तुझा एकही शब्द जर आमच्या कानावर आले तर जिथे तू असणार तिथे तुला घसीटून मारणार। जय हिंद, जय प्रहार। देश का नेता कैसा हो, बच्चू भाऊ जैसा हो, हे लक्षात ठेवतो।